पत्रकार आहे पत्रकार. आम्ही KYC करण्यासाठी आलेलो आहे. कुठल्या योजनेसोबत? ते लाडकी बहीण योजना आहे ना, त्याचे काही महिलांना पैसे आलेले आहेत. तर आमची बँकची KYC झालेली नाही आहे, ते आम्हाला कळालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही ते KYC साठी आलेलो आहे. मुख्यमंत्र्यांनी 3,000 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणीला दिलेला आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, मुख्यमंत्र्यांनी छान केलेलं आहे सगळ्यांचा, पण आम्हाला सुद्धा थोडेफार कष्ट घ्यावेच लागणार आहे. आता आम्हाला माहिती नव्हतं ना की KYC करावं लागणार आहे, त्याच्यामुळे थोडे हे झाले. मग आता झालं आमचं तर काही नाही, थोडाफार 1 दिवसाचा प्रश्न आहे, झालं का मग ठीक आहे, काही नाही. पण छान केलं मुख्यमंत्र्यांनी, तरी भरपूर सोय केलेली आहे. आणि दर महिन्याला 1,500 रुपये देण्याचं त्यांनी हे केलेलं आहे ना, ते चांगलं आहे. त्यांना धन्यवाद पैसे आल्याबद्दल. आताचे आले नाही आमचे, पण आले तर सरकारने. हो, धन्यवाद. धन्यवाद. कुठल्या योजनेसाठी तुम्ही इथे आलेला आहात आणि किती वेळ झाला? लाडल्या योजनेसाठी उभं आहे आम्ही. सकाळच्या 6 वाजेपासून नंबर लावले, 9:30 वाजता बँक खोलली आहे. तिथून आम्हाला परत इथं पाठवलं, इथं अजून नंबर लावले आहे. आणि आम्हाला मेसेज पण नाही आले, काही नाही आहे. पण आम्ही मग त्याच्यासाठीच उभं राहिलो की मेसेज का बरं नाही आले म्हणून, आमचे पैसे का बरं नाही आले आमच्या खात्यावर. फॉर्म भरून किती, म्हणजे फॉर्म कधी भरला तुम्ही? मी गेल्या महिन्यामध्ये 15 तारखेला काही भरले नाही. हा, गेल्या महिन्यातच भरले 15 तारखेला. अजूनही पैसे तुम्हाला आलेले नाही. जर तुमच्या अकाउंटला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले तर मुख्यमंत्र्यांनी जे लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती, त्या भावाला तुम्ही काय संदेश द्याल? की भाऊनं मला पैसे पाठवले, खूप खूप आभार. हो, लाख्या पाठवून आम्ही ऑनलाईन कसं जाते ना. ताई, नेमकं कशासाठी आपण आलेला आहात? आणि मी आधार लिंक करण्यासाठी आलेली आहे. आधार लिंक म्हणजे फॉर्म भरला आहे, ते म्हणे KYC करून या म्हणे आणि अंगठा घेऊन या म्हणे. लाडकी बहीण योजनेसाठी? हो, लाडकी बहीण योजनेसाठीच. तुम्ही बाळाला घेऊन आलेला आहे, किती तास तुम्हाला इथं वाट बघावं लागलेली? कम से कम 4-5 तास झाले मी येऊन इथं, पण अद्याप KYC झालेली नाही. नाही अजून. खूप गर्दी आहे, एवढी गर्दी असताना कशी होणार आहे इथं औरंगाबाद. तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचे पैसे देणार आहेत, काय भावना, कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं, पण गर्दीच्या वेळी जे पैसे नाही भेटलेले परवडत आहे एवढी गर्दी सहन करण्यासाठी.